खरीप हंगामाच्या तोंडावर चिखली तालुक्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व शेती कामासाठी डिझेल आणि पेट्रोल मिळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या। अनेक पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप होता। या टंचाई विरोधात माजी सरपंच संतोष भुतेकर आणि सरपंच सचिन कदम यांनी 25 मे रोजी मेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। या इशाऱ्याची प्रशासनाने गंभीर दखल घेत 24 मे रोजी रात्रीच आंदोलनकर्त्यांसोबत आपत्कालीन बैठक घेतली। तहसीलदार सौरभ गावंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेनंतर प्रशासनाने पुढील 3 दिवसात तालुक्यात मुबलक इंधन पुरवठा करण्याचे आणि शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन देण्याचे लेखी आश्वासन दिले। तसेच कॅनमध्ये डिझेल नाकारणाऱ्या पंप चालकांवर कारवाईचा इशारा देत प्रत्येक पंपावर पोलीस व महसूल कर्मचारी नियुक्त केले आहेत। प्रशासनाच्या या सकारात्मक आणि लेखी पत्रानंतर शेतकऱ्यांनी 25 मे रोजीचे रास्ता रोको आंदोलन स्थगित केले। संतोष पाटील भुतेकर आणि सचिन कदम यांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या मशागतीसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्यासंदर्भात सोमवारी उद्या 25 तारखेला आंदोलन ठेवलं होतं। त्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांना नुकतंच एक पत्र देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रशासनानं शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करण्यासाठी वेळीच पावले उचलली असून डिझेलचा पुरवठा सुरू आहे। खूप मोठ्या प्रमाणात पुरवठा उपलब्ध आहे। सध्या कुठली अडचण येणार नाही असं नियोजन प्रशासनानं केलेलं आहे आणि डिझेलचं जे नियंत्रण रेग्युलर असते त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळीच डिझेल मिळेल आणि शेतीचे कामं करण्यास त्यांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे। येत्या 2-3 दिवसात आणखी परिस्थिती सुरळीतपणे चालू होईल। त्या रास्ता रोकोच्या इशाऱ्यासंदर्भात प्रशासनानं त्या ठिकाणी तातडीनं पावलं उचलली। कालही त्या ठिकाणी प्रशासनानं आमच्यासोबत मीटिंग केली आणि मीटिंगमध्ये प्रशासनानं काय पावलं उचललीत, कशा पद्धतीनं डिझेलचा पुरवठा त्या ठिकाणी वाढवतायत, बंद पडलेले पंप कशा पद्धतीनं चालू करतायत, आवक कशा पद्धतीनं वाढवतायत आणि शेतकऱ्यांचा जो डिझेलचा जो तुटवडा आहे तो भरून काढण्याच्या दृष्टीनं जे पावलं उचलले ती तत्परता त्यांनी ती दाखवली आणि त्या अनुषंगानं कालपासून त्यांनी प्रशासन एवढं अलर्ट झालं की प्रत्येक पंप चालू झाला, प्रत्येक पंपावर येणारा साठा त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध झाला आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये प्रत्येक पंप चालू करून जास्तीत जास्त साठा उपलब्ध ठेवून हा तुटवडा त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ज्या कॅनमध्ये आम्ही डिझेलची मागणी केली होती त्या अटीसुद्धा ज्या लादलेल्या आहेत त्या अटीसुद्धा प्रशासन त्या ठिकाणी शिथिल करणार आहेत आणि रेग्युलर प्रमाणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मागेल त्यामध्ये डिझेल देण्याची तरतूद ही सुरू होणार आहे। प्रशासनानं याबाबत आपल्याशी तोंडी बोलले का काही लेखी स्वरूपात करा? नाही, या संदर्भामध्ये प्रशासनानं लेखी दिलेलं आहे। आज रात्री या ठिकाणी तहसीलमध्ये आंदोलनकर्त्यासोबत चर्चा करून सन्माननीय तहसीलदार साहेब, ठाणेदार साहेब सर्वांनी आमच्यासोबत चर्चा करून त्या संदर्भात लेखी दिलेलं आहे आणि त्यांची तशा पद्धतीची मानसिकता त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असल्यामुळं आम्ही तुर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जनरली प्रशासन रस्ता रोको आंदोलन म्हटलं की आंदोलनकर्त्यांना धमकावतं आहे आणि त्यांचा जो काही टेम्पो असतो तो कमी करतं। यावरही जर नाही डिझेल पेट्रोल मिळालं तर आपण काय भूमिका घेणार? खऱ्या अर्थानं प्रशासनानं सामंजस्याची भूमिका घेत चांगल्या पद्धतीची पावलं, सकारात्मक पावलं उचलून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासंदर्भातच त्या ठिकाणी प्रयत्न केले। धमकावण्याचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाही आणि आज जरी तुर्तास आम्ही आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करत असलो तरी येणाऱ्या 2 दिवसामध्ये प्रशासनानं मुदत मागितलेली आहे। 2 दिवसामध्ये सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल। शेतकऱ्यांना त्यांच्या कॅनमध्ये, त्यांच्या टँकमध्ये त्या ठिकाणी डिझेल भेटत 2 ते 3 दिवसामध्ये सर्व सुरळीत होईल असं प्रशासनाचं त्या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि तसं जर झालं नाही, परिस्थिती सुरळीत पूर्ववत झाली नाही, पुन्हा आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून नव्यानं निवेदन देण्याची आम्हाला आता गरज नाही। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।